नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप फडतरे. राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता पुरंदरवाडी ग्रामपंचायत सदाशिवनगर या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी भव्य दिव्य असा सोलापूर जिल्ह्यातला पहिला रिंगण सोहळा पार पडणार आहे. हा रिंगण सोहळा बघण्यासाठी इथं लाखो समुदाय या ठिकाणी जमा झालेले आहेत. आपण बघू शकतो अखंड असा लाखोंचा वैष्णव विठुनामाच्या नामगजरामध्ये दंग झालेला आहे. आणि हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी इथं लोकांचं नेत्रदीपक असा होणारा सुवर्ण सोहळा पाहण्यासाठी लोकांनी तुफान अशी गर्दी केलेली आहे. सदाशिवनगर या ठिकाणी काही वेळामध्येच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा असा या ठिकाणी पार पडणार आहे. त्या मैदानावरती आपण आहोत. आता सध्या आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. कुठून आलात? लातूर. लातूर. आता इथं काय पार पडणार आहे? रिंगण. रिंगण. याच्या आधी कधी रिंगण बघितले का? बघितले. कितवा रिंगण सोहळा पाहताय तुम्ही आता? हा 20वा. खूप रिंगण सोहळे पाहिलेत. कसा असतो इथला रिंगण सोहळा? नंबर 1 असतो. नंबर 1. आता ह्याच्यानंतर बंडी शेगावला. आता या रिंगण सोहळ्यामध्ये काय काय म्हणजे इकडे कशा पद्धतीने पार पडतो रिंगण सोहळा? घोड्याचं रिंगण असते असं पूर्ण. बर. त्याच्यासोबत परत घोडे दोन्ही माऊलींचे घोडे. माऊली. बर. काय वाटतंय एकंदरीत वारीमध्ये? काय नाही, एकदम शिप. नंबर 1. बर. एवढी आता लातूर मध्ये तुम्ही एवढ्या लांबून आलात, घरचं घर वगैरे सगळं सोडून, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? नाही, फॅमिली सेट आलो. फॅमिली साईड आलात का? हो. बर. पाऊस आहे का लातूरला? नाही. काल पडलाय. काय मागाल मग विठुरायाकडे लातूर साठी? काहीच नाही. आम्ही फक्त माऊलीला फक्त असंच राहू दे, आम्हाला काही मागत नाही आम्ही. बर. पाण्यासाठी काय साखर घालाल का नाही? साखळ घालतात, पाणी करतायत. पाणी माऊली इथून गेले पाणी देते पाणी देते. बर. काय वाटतंय माऊली आता रिंगण सोहळा बघता नाही? बघतो की नंबर 1 सोहळा. कधी पाहिलंय का रिंगण? पाहिलंय की गेल्या वर्षी. हा 20 वर्ष वारी करतो. बर. 20 वर्षामध्ये कितीदा रिंगण पाहिलंय? लय बरं वर्षाला बघतो. वर्षाला बघतो. बर. रिंगण सोहळा बघताना काय वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतो. खूप आनंद. बर. कुठून आलात तुम्ही? जालना. एवढ्या लांबून? काय करता तुम्ही जालन्यामध्ये? शेती शेती सोडून? इथं आनंद आहे. तिकडे काय पाऊस वगैरे आहे का जालन्यात? पाऊस माग पडला, पेरण्या झाल्या आता. मग पेरण्या करून आता आला? पेरण्या करून आला. बर. घरचे आहेत का तुमचे? आहेत गेले पुढे रिंगणामध्ये. बर. माऊली काय वाटतंय? आनंद वाटतो. छान आहे. रिंगण सोहळा रिंगण सोहळा पाहिलाय का कधी? नाही, पहिल्यांदाच आलेला आम्ही. आता रिंगण सोहळा पाहूनच जाणार पुढं. पूर्ण. किती वाजता येणार आहे इथं माऊलीची पालखी माहित आहे काय? नाही माहिती नाही. सायंकाळ पण येईल. 2 वाजता येणार. किती वाजता? 2 वाजता. 2 वाजेपर्यंत थांबणार इथं. 2 वाजेपर्यंत आम्ही थांबू इथं. माऊलीची दर्शन घेऊ. दर्शन घेऊनच जाणार तुम्ही इथं? दर्शन घेऊन आम्ही समोर जाऊ. बर. काय वाटतंय माऊली? काय वाटतंय? चांगला आहे. चांगला आहे. कुठून आलात? नागपूर. विदर्भ. बर. मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघातून आलात तुम्ही? काय इकडे तुमच्या मतदारसंघात, या मतदारसंघात काय वाटतंय का? चांगला आहे. चांगला आहे. पाण्याची सोय? सोय चांगली आहे ना. बर. कितवी वारी आहे आपली? तिसरी वारी आहे. तिसरी. नागपूर वरून आळंदी वरून पंढरपूर. बर. काय असं थकल्यासारखं दमल्यासारखं वाटतंय का काय? नाही तसं काही नाही वाटत. नाही. एकदम चांगलं उत्साह आहे. वय किती आपलं? 80 वयात तुम्ही एवढं चालताय? काय सुद्धा वाटत नाही. बर. कुठून आलाय? अहमदनगरहून आलेलो आहे. बर. पण दिंडी दोन्ही कंची. रिंगण कधी पाहिलं का? रिंगण पाहिलेलं आहे, पण इथलं रिंगण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. बर. काय माहिती यंदाची वारी? चांगली आहे ना एकदम आनंदाची. आपण या ठिकाणी पाहू शकता काही वेळामध्ये माऊलीच्या पालखीचे या ठिकाणी आगमन होणार आहे. माऊलीच्या पालखीच्या आगमनाच्या अगोदरतीच ह्या मैदानावरती अखंड असा वैष्णवाचा मेळा भरलेला आहे. आणि या मेळ्यामध्ये आपल्यासोबत अनेक काही माऊली आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नाव काय आपलं? परशुराम चुटे, नागपूर. विदर्भ. विदर्भ. काय वाटतंय? काय वाटतंय वारीमध्ये? वारीमध्ये
मजाच वाटते मध्ये बर. अरे बाबा साहेब एवढा मोठा आनंद कुठं नाही आहे. वय किती आहे आपलं? माझा 68. या वयामध्ये एवढा उत्साह. बर. रिंगण पुरा रिंगण आता रिंगण पाहूनच जाणार का? हो रिंगण पाहून नाही, रिंगण पाहून नाही जाणार आम्ही आता. बर. हा रिंगण नंतर आम्ही रिंगण पाहिलं, भरपूर रिंगण पाहिलं. बर बर. आधीच्या वारीमध्ये आणि ह्या वारीमध्ये काय वाटतंय? आज सारखाच आहे वारीचा, असं काही ह्या नाही आहे उत्साह, मात्र यावेळेस उत्साह जास्त वाटते उत्साह जास्त या वर्षी. यावर्षी. आणि व्यवस्था चांगली झाली आहे या वारीमध्ये. पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था. रामकृष्ण हरी, काय वाटतंय? बढिया आनंद वाटते. कुठून आलात? भंडारा जिल्हा. एवढ्या लांबून? लांबून. बर. काय आता रिंगण बघणार आहेत का? नाही जाणार आहो आम्ही आता. बर 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 बर. मावशी, काय वाटतंय? खूप छान वाटते दादा. छान वाटतंय. हा, हा, हा. बर 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 बर. माऊली, काय म्हणताय वारी? आनंद आहे, स्वर्गातले देव खाली आल्यासारखं वाटते. कुठून आलात? नागपूर वरून. नागपूर वरून. तुम्ही? आम्ही यवतमाळवरून आलो आहे. छान वाटत आहे. ताई, तुला काय वाटतंय? छान वाटत, खूप छान छान वाटतंय. आपल्यासोबत अजून काय वर्कर आहेत, आपण बोलूया. बोला. रामकृष्ण हरी चांगली माऊली. वाटते वारी, आता चांगली वारी आहे. समजा माणसाला सोय व्हायची, समजा व्हायला पूर्ण चांगलं व्हायला. समजा सोय चांगली. याच्यासारखा आनंद कुठेच मिळत नाही. हा. याच्यात जो आनंद मिळतो खाली झोपण्याचा, याचा त्याचा फौजका फायदा होतो. काय आठवणी सांगाल मग? आता तुम्ही आळंदीवरून आलाय, काय काय आठवणी आहेत? आनंदीहून आल्यानंतर पहिले एक टेंट लागला, सासवडला थांबलो, त्याच्यानंतर जेजुरीला थांबलो, आता मागे इकडे थांबलो लोणार. कसा होता प्रवास? कसा होता? फार छान, मजा येते. सकाळी सुटून फिरायला, लवकर लवकर वारी चालते, भरपूर मजा येते. सर्व सोबत किती लोक आहेत? 100-150 लोक आहे आमचे दिंडीत. दिंडी आहे का? हा दिंडी आहे. गाव कोणतं? गाव नागपूर. नागपूरवरून आलाय का? हा नागपूरहून आला. मावशी, काय वाटतं तुम्हाला? मला खूपच आनंद होत आहे. माझी पहिली वारी आहे. मी इतक्या आनंदात का मी सांगू शकत नाही. बहुत आनंद होत आहे मला. आणि माझ्या जिल्ह्याचं नाव चिनेवाडा आहे. कधी रिंगण पाहिलंय का? नाही, माझी पहिलीच वारी आहे. बर. वारीत पहिली आहे. हा, पहिलीच आहे माझी. सगळं तुमच्या डोळ्यासमोर आज होणार आहे. रिंगण सोहळा होणार आहे, तुमची वारी पोचणार आहे. त्याच्याबद्दल म्हणजे काय मागाल विठुरायाकडे ती? बस इथे मला हेच मागायचं आहे का सगळ्याला सद्बुद्धी चांगली द्यायची आणि हर वर्षीला माझी वारी घडायची. बस हेच मागणी आहे. माऊली, आपण डोक्यावरती ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती घेऊन आलात. काय वाटतंय तुम्हाला वारीमध्ये? वारीचा खूपच मस्त आनंद आहे. मी मागच्या वर्षी एकदाच आली, पण मला याही वर्षी असं वाटलं म्हणून पण मी आली. कुठून आलात आपण? आम्ही नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर जिल्ह्यातून. हो. बर. मग काय उत्साह काय तुमचा? जो वारीत पायी चालण्यात आनंद मिळतो तो कोणत्याच तीर्थक्षेत्रात मिळत नाही. 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 बर. काय म्हणलं माऊली? माऊली, मी याच वर्षी आलेली आहे, पण मला खूप आनंद झालेला आहे आणि मला खूप चांगलं वाटते. नाचणं, कूदणं, माऊलीचं नामस्मरण करणं सगळं व्यवस्थित आहे. बोला, काय वाटतंय तुम्हाला? माऊली, माझी आता 5वी यात्रा आहे ही. हर वर्षी मी माऊली सोबत येत असतो आणि माझ्या जीवनात अति आनंद आहे. कसल्याही प्रकारचा थकवा येत नाही. माऊली सोबत राहते आणि अति आनंद आहे. प्रकृती वर्षभर काही बिघडत नाही. खूपच आनंद आहे. वय किती? आता माझं वय 66 वर्षाचं आहे. काय फरक वाटतो अगोदरच्या वारीतून आताच्या वारीत? आता आनंदाची वारी आहे. अगोदर थोडीशी घाण वगैरे राहायची कुठे कुठे, पण आता व्यवस्थित चौपदरी रस्ते झाले आहे. कुठे काही वारकऱ्यांना त्रास होत नाही आणि अत्यंत पुणेकर व्यवस्थित पुण्यनगरी आहे. ती पुण्यनगरी खरंच पुण्यनगरी आहे. अत्यंत भाविकांचा आदर सत्कार करतात. कुठे जेवण मिळते, काही कुणाला त्रास होत नाही. पंढरीची वारी विठुरायाच्या दारी आलो आम्ही सर्व वारकरी घेऊन विठुरायाच्या चरणी मस्तक. रामकृष्ण हरी. माझे गणेश चांबारे. मी पहिलीच माझी वारी आहे, पण मला छान वाटत आहे. कुठेपर्यंत त्रास नाही, थकवा नाही, काहीच नाही. आज आमच्या नागपूर आजचा आमचा 11वा दिवस आहे वारीचा. कोणत्याही पाय दुखी कोणताही त्रास नाही. आता मी आता गावाला शेतामध्ये जातो, 2 किलोमीटर चालला तरी पाय दुखे. पहिली वारी, काय आठवणी सांगाल? सांगण्यालायक भरपूर आहे. जे आता येत नाही त्यांना, पण जे येत नाही कोणाला मनाची आवश्यकता नाही, पण त्याने माणूस जन्मामध्ये आलाय. एक तरी वेळा वारीला यायला पाहिजे, जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर. ती कुठेही वारी नाही आहे जगात. ही पहिली अशी एक वारी आहे की कोणाला पत्रिका पाठवल्या जात नाही. तरी पण यात्रा जवळ आली का सर्व उत्साहाने तयार होतात
कसं काय होतंय मग हे सगळं सर्व आमंत्रण येईना. काही आमंत्रण कुणाला दिल्या जात नाही. एवढे लोक आले आहेत त्यांना कधी आमंत्रण दिलं जात नाही. पण एक विठ्ठल माऊलीची कृपा, माऊलीची कृपा, सर्व भक्त आनंदात न्हावून जातात आणि हर वर्षी वारीला येतात. कशामुळं असं होतंय वाटतंय तुम्हाला? एक हे माऊलीचीच कृपा आहे आमच्यावरती सर्व समजा. कारण माऊलीचा जयघोष आणि उल्हास. ज्यावेळेस कोरोनामध्ये वारी झाली होती माऊलीच्या बाजूला हे एसटी मधून पंढरपूरला नेत्या, हो. त्यावेळेस काय वाटलं मनाला? मनाला एवढी खंत वाटली का त्या वर्षी वारीच झाली नाही. आणि खरंच असं वाटलं का जगामध्ये काहीतरी एक वेगळंच काय होत आहे. आणि माऊलीची वारी सुद्धा थांबली होती त्या वर्षी. त्यावेळेस तुमच्या काय भावना होत्या? या वाटत होतं का तुम्हाला वारीला त्यावेळेस? वारीला या आवडत होतं, परंतु शासनानं एवढं म्हणजे भेग ठेवलं होतं का घराच्या बाहेर ग्रुप मध्ये 10 लोक जाऊ शकत नव्हते. कोणी कोणाला टच नव्हते करू शकत. हे त्याच्यामुळे वारीला येऊ शकलो नाही आम्ही. त्यामुळं आता लोक जास्त बाहेर पडलेत असं वाटतंय का? असं काही वाटत नाही आम्हाला. तर करोनाचा भेव नाही आणि कोणत्याही रोगाचा भय नाही आहे. आम्ही निस्वार्थ म्हणजे अति लीन झालो आहे भक्तीमध्ये. आम्हाला कसल्याही प्रकार विश्वास कसं काय? आम्हाला माऊलीचा विश्वास आहे. आमच्या माऊलीवर विश्वास आहे आमचा. हो. कशासाठी बसला तुम्ही? आम्ही रिंगण बघायसाठी. रिंगण बघण्यासाठी? हो. कुठून आलात? जालना. जालन्यावरून? बर. कधी रिंगण पाहिले का ह्याच्या आधी? नाही, पहिल्यांदाच बघायला. पहिल्यांदाच बघालात. वारी किती वेळ आपली? तिसरी. आता रिंगण सोहळा किती वाजता होणार आहे माहित आहे का तुम्हाला? 2च्या आसपास होईल असं सांगितलं. 2च्या आसपास का? बर. मग आता 2 वाजेपर्यंत थांबणार का? हो, इथंच थांब. कुठून माऊली? मी छत्रपती संभाजीनगर माऊली. बर. कशासाठी थांबलात आता? मी रिंगण सोहळ्यासाठी. रिंगण सोहळ्यासाठी? किती वाजता आहे रिंगण सोहळा? 1 वाजता आहे माऊली. 1 वाजता. आता 1 वाजेपर्यंत थांबणार का तुम्ही? हो माऊली. माऊलीच्या दिंडी सोबतच असतो मी. 1 नंबरची दिंडी असते. आम्ही 4 नंबरच्या दिंडीत आहे. उकळीकर महाराजाच्या दिंडीमध्ये रथाच्या मागे 4 नंबरची. त्याच्या आधी कधी पाहिले का रिंगण सोहळा? नाही माऊली. यावेळेस म्हणजे दिंडीत यायचो. हे माझ्यावाली 17वी वारी आहे माऊली. 17वी वारी मध्ये हो. पहिलं रिंगण सोहळा तुम्ही पाहताय म्हणायचं? हो माऊली. बर. आता या रिंगण सोहळ्यामध्ये तुमच्या सोबत कोणत्या आठवणी राहतील? त्या 17 वर्षाची तुम्ही वारी केली. 17 वर्षाच्या वारीमध्ये एकदाही रिंगण सोहळा पाहिलेला नाही. नाही माऊली. आज पहिल्यांदा रिंगण सोहळा पाहताय म्हणजे काय वाटतं तुमच्या मनात? माऊली हे माऊलीचं जे आश्व आहे तर याच बरेचसे जण जे चरण स्पर्श झालेली ही माती लावायचे आम्हाला द्यायचे. आमचा योग आलाच नव्हता. आम्ही 2 जण सहपत्नीक आलेलो आहे आणि म्हणलं आता आज आपण रिंगण सोहळा बघूच म्हणलं. आज त्यासाठी थांबलो माऊली. व्यवसाय काय आपला? मी शिक्षक आहे छत्रपती संभाजीनगरला. म्हणजे अगोदर सामान्य लोक वारीला येत होते. आता शिक्षक लोक म्हणजे प्रत्येक जण वारीला येतोय. काय भावना आहे? आताचे हे जी तरुण पिढी आहे पहिले याच्याकडं वेगळ्या याच्यात ओळायची. पण आता जे धार्मिक आहे वारी वगैरे शाळेतले पण प्रत्येक शाळेमध्ये वारी होती. आणि प्रत्येक उत्सव हा माऊलीचा म्हणजे एक असा अनोखा सोहळा आहे की भारतामध्ये एक जगन्नाथपुरीचे याला लोकसंख्येला जमतात आणि महाराष्ट्रात आणि भारतात आषाढी वारी सारखी माऊलीचा सोहळा हा एक देखण्याचा संयोग आहे. ज्यांनी माऊलीचा सोहळा बघितला तो कधीच वारी न चुको, पंढरीची वारी नेहमी घडो अशी प्रत्येकाच्या मनात भावना असते. शाळेचे शिक्षक आहे, काय संदेश देणार आहे? मी तर एवढं सांगितलं, माऊलीने जसं आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपण जसं शाळेमध्ये नेहमी पसाया जाणं म्हणतो तसंच मुलांनी पण माऊली सारखं आपला महाराष्ट्र पूर्ण देशाला आदर्श घडो अशीच प्रत्येक पिढी आपल्या महाराष्ट्रातली आदर्श घडून माऊलीची परंपरा पुढे चालवावी. शाळेमध्ये मुलांसोबत कधी दिंडी काय केली का आयोजित? हो माऊली. मराठी पाठ्यपुस्तकामध्ये अगोदर ज्या बहिणाबाई चौधरीचं किंवा अनेक संप्रदायाचं जे पाठ्यपुस्तकामध्ये धडे छापून येत होते आता तसे धडे आहेत का? सध्या माऊलीचे नाहीये. म्हणजे आहे 3री 4थीला आहे संत ज्ञानेश्वर माऊलीचे, संत एकनाथ महाराज वगैरे आहे ना. आता महाराष्ट्र राज्य शिक्षक जे कृती समिती आहे पाठ्यपुस्तक छापणारे त्यांना काय विनंती कराल का तुम्ही? त्यांना एवढं सांगेन की जे 4थीच्या आत तुम्ही संत ज्ञानेश्वर माऊलीचे, संत एकनाथ महाराज असो, निवृत्तीनाथ महाराज असो
सर्वच ताकीद देतो. थोडं माध्यमिक 5वीच्या पुढे पण इथच्या विद्यार्थ्यांना चांगलं त्याचं एक सारांश आणखीन माऊलीच्या विषयी आपल्याला सांगता येतं, लिहिता येतं, तर लिखाण करता येतं. तर ते जे उच्च माध्यमिक विद्यार्थी राहते तर त्यांना माऊलीचं अनेक दर्शन घडू आणि चांगले लेख, चांगले पाठ्यपुस्तक, पाठ्य धडे अनुक तयार होतात माऊलीच्या याच्यावरती.